राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या एका विधानामुळे आणि कृतीमुळे वर्धा जिल्ह्यातील पुलगाव शहरात मोठा असंतोष पाहायला मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख टाळल्याचा आरोप करत भीमज्योती महिला मंडळ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दिनांक 27 जानेवारीला पुलगाव शहरात भीमज्योती महिला मंडळाच्या अध्यक्षा HK शंभरकर आणि सामाजिक कार्यकर्ते विनोद बोरकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली. गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ मुर्दाबादच्या घोषणा देत अप्पर तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. नेमके प्रकरण असे की नाशिक येथे वन विभागाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात बोलताना गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. संविधानामुळेच आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. अशा वेळी महापुरुषांच्या नावाचा विसर पडणे ही शोकांतिका असून हे जाणीवपूर्वक केलेले कृत्य असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. या प्रकाराला विरोध करणाऱ्या वनरक्षक महिला कर्मचारी माधवी जाधव यांच्या धाडसाचेही यावेळी कौतुक करण्यात आले. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी मंत्र्यांवर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे. या आंदोलन प्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश टेंभुर्णे, शेख एजाज, धर्मपाल गायकवाड, प्रवीण कांबळे, ईश्वर ठोंबरे, प्रवीण हावरे, सुमित वासेकर, नितीन परुळकर, कुलदीप मनोहरे तसेच महिला पदाधिकारी माया शंभरकर, दर्शनाताई मोखाडे, विशाखाताई साठेकर, सुजाता रंगारी, हिराबाई गेडाम, उषाताई चौरे, शशिकला करमरकर, मायाताई जीवतोडे, सुनीता गायकवाड, संगीताताई बहादुरे यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, पुलगाव, वर्धा.